आज आपण डायरेक्टली PDF वरती प्रश्न पाहणार आहोत आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न जे आहेत ते एक्स्ट्राचे घेतलेले आहेत, कारण मला असं वाटलं की काही प्रश्न रिपीट होऊ शकतात, त्यामुळे मी आज एक्स्ट्राचे प्रश्न सुद्धा टाकलेले आहेत. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे पहा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात किशोरवयीन मुलामुलींची संख्या सर्वात कमी होती. तर पहा, उत्तर आहे मुंबई शहर. ठीक आहे, किशोरवयीन मुलामुलींची सर्वात कमी लोकसंख्या कुठे होती? मुंबई शहरामध्ये. पुढचा प्रश्न आहे. भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ऑक्टोबर 2020मध्ये आयुष्मान सहकार योजना सुरू केली? तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आयुष्मान सहकार योजना सुरू केली होती. पुढचा आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतीय लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर डॅश डॅश आहे. तर वाढलेला आहे हा दर 17.64%. लोकसंख्या वाढीचा दर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातुका आढळते? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. पुढचा आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर आंध्र प्रदेश या राज्याची नाही आहे. आपल्याला माहिती आहे गोव्याची आहे, गुजरातची आहे, तेलंगणाची सुद्धा आहे. नेक्स्ट आहे. भारतात कोरडवाहू शेती प्रामुख्याने डॅश डॅशपेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशांपुरती मर्यादित आहे. शेती म्हणजे 75 सेंटीमीटरपेक्षा कमी वार्षिक पाऊस जिथे पडतो तो प्रदेश. ठीक आहे. पुढचा आहे प्रश्न. ओणम हा कोणत्या राज्याचा सर्वात मोठा सण आहे? तर केरळचा आहे. राज्यसभेत निर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती आहे? तर 12 असते. आपल्याला माहीत आहे, आपण हा प्रश्न पाहिला आहे. पुढचा आहे. कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यावर किंवा ते शरीरात गेल्यावर ते आरोग्यास लाभदायी ठरतात? तर प्रोबायोटिक्स. पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 2005मध्ये करण्यात आली. नेक्स्ट आहे. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचे वर्णन त्रिसमुद्रतोय पीतवाहन असेही केले जाते? तर गौतमीपुत्र सातकर्णीचं केलं जातं आहे. शिवाजी महाराजांच्या शासनकाळात राज्य व्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा डॅश डॅश या शब्दांसाठी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला. तर पार्शियन शब्दांसाठी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश महाराजांच्या काळामध्ये, शिवाजी महाराजांच्या काळात तयार करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील कितव्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे? तर ते 2ऱ्या क्रमांकाचं आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. आणि लोकसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य उत्तर प्रदेश आहे. बरोबर. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगांची दिशा कोणती आहे? तर पूर्व पश्चिम आहे. पुढचा प्रश्न आहे. मराठी लेखक नंदा खरे यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर उद्या नावाची कादंबरी त्यांनी लिहिली आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या व्यक्तीने बुधभूषण या ग्रंथाची रचना केली? तर छत्रपती संभाजी महाराजांनी. पुढचा आहे. नंदी कोलू हे कोणत्या राज्याचं पारंपरिक नृत्य आहे? तर कर्नाटकाचं आहे. नेक्स्ट आहे. कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? तर राज्याच्या राज्यपालांना हा अधिकार आहे. नेक्स्ट आहे. कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे? तर पहा, खालीलपैकी ब्राह्मणांचे कसब हा महात्मा फुले यांचा ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 929. नेक्स्ट आहे. खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे? मुंबई शहर. सर्वात मोठा कोणता आहे महाराष्ट्रातला? अहमदनगर. पुढचा पाहूयात प्रश्न. एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनरावलोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी त्याला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येते? तर 3 महिने त्याला ठेवता येतं. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात. दुसरं विधान आहे. विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. तर दोन्ही वाक्ये बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे. मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? तर रामदास स्वामींचा दासबोध आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहेत? तर ज्योतिराव फुले. 1874ला त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली. पुढचा प्रश्न आहे, रुक्मिणी देवी अरुंडेल कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? तर भरतनाट्यम. पुढचा प्रश्न पहा, मल्लप्पा धन्नशेट्टी यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती, तर त्यांना खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केलेलं होतं? तर सोलापूर सत्याग्रहाचं. आणि हा होता आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न. सो फ्रेंड्स, तुम्हाला आपण जे लिहून प्रश्न देत होतो ते पाहिजेत की असे पाहिजेत? कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडतील ते नक्की मला कळवा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की यापूर्वी आपण जे हाताने लिहित होतो ते व्हिडिओ तुम्हाला जास्त चांगले वाटत आहेत ते नक्की कळवा, आणि आपण मग त्या दृष्टीने पुढचे आपले व्हिडिओज बनवत जाऊ. ठीक आहे. सो भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.